नागावमध्ये वेषांतर करून चोरांचा प्रवेश. उरणमध्ये 12 जानेवारी रोजी रेल्वे सेवेचे उद्घाटन झाले. तेव्हापासून उरणमधील विद्यार्थी, चाकरमानी तसेच नागरिकांना सोयीचे झाले आहे. रेल्वेच्या प्रत्येक फेरीत गर्दी दिसून येत आहे. पण या गर्दीतच अनेक फेरीवाले, लहान मोठे धंदेवालेही ये जा करत आहेत. पण रेल्वेचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेही आहेत. जाणं येणं सोयीचं झाल्याने रेल्वे सुरू झाल्यापासून उरण तालुक्यातील भोकरविडा, कळंबुसरे, चिरनेर, दिघोडे या ठिकाणी चोऱ्याही झाल्या. पण आज दिनांक 19 रोजी उरणमधील नागाव या गावात तृतीयपंथींचा वेश घेऊन दिवसाढवळ्या चोरी करण्याचा प्रयत्न झाला. तृतीयपंथींचा वेश घेतलेले हे 10 चोर होते. यापैकी 2 चोरांचा गावकऱ्यांनी समाचार घेतला. या वेशधारी तोत्या तृतीयपंथी बनून आलेल्या चोरांच्या साड्या सोडून त्यांना चोप देऊन त्यांचे केस कापून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. महामुंबईसह तृप्ती भोईर, नागाव, उरण.